हो का? बऱ्याच दिवसांपासून ज्या ट्रेनची प्रतीक्षा प्रवाशांना आणि कोल्हापूरकरांना लागली होती ती वंदे भारत एक्सप्रेस आजपासून सुरू होते। तर कोल्हापूर रेल्वे स्थानकावर ते दाखल झालेले आहे आणि थोड्या वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून यांच्या उपस्थितीमध्ये या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे आणि ही ट्रेन पुढे पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे। कोल्हापूरच्या प्रवाशांसाठी सुखकर अशी ही ट्रेन अत्याधुनिक सुविधाने युक्त असलेली ही ट्रेन आता कोल्हापूरला मिळालेली आहे, त्यामुळे प्रवाशांची देखील सोय झालेली आहे। माझ्याकडे जर पाहिलं तर ही ट्रेन आपल्याला दिसते। या ट्रेन मध्ये अगदी थोड्या वेळातच या ट्रेनचा ट्रेनला हिरवा झेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दाखवण्यात येणार आहे। पूर्णतः एसी युक्त असलेली ही ट्रेन अगदी थोड्या वेळात अगदी 7:30 दरम्यान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे। आता ट्रेनच्या आतमध्ये दाखवण्यात येणार आहे। आपण बघताय तिथून कशा प्रकारे आहे हे आपल्याला पाहायला मिळते। कोल्हापुरात पहिल्यांदाच वंदे भारत एक्सप्रेस आलेली आहे। आपण थोड्या वेळात ट्रेनच्या पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे। आतमध्ये आपण जाणार आहोत, आतमध्ये आपण पाहूयात कशा प्रकारे ही ट्रेन आहे। तर आतमध्ये आपण ही ट्रेन अशा प्रकारे पाहू शकतो। पूर्णतः एसी ने युक्त असलेली ही ट्रेन आपल्याला इथे पाहायला मिळते। अगदी थोड्या वेळातच हे आपण ट्रेनच्या आतमध्ये पाहू शकता। पुशबॅक सीटा पूर्णपणे इथे असलेल्या आपल्याला पाहायला मिळते। अगदी म्हणजे अत्याधुनिक आरामदायी सीटा या इथे आपल्याला या ट्रेन मध्ये आहेत। अगदी कोल्हापूरमध्ये जुन्याच प्रकारच्या ट्रेन होत्या। अगदी काही महिन्यापूर्वी जी नवीन प्रकारची साधी ट्रेन होती ती कोल्हापूरला मिळाली होती, कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस। आता ही वंदे भारत आतापासून आता येणार आहे। या सीटा वंदे भारत मधल्या सीटा आपण बघतोय अशा प्रकारे ह्या वंदे भारत मधल्या सीटा आहेत। प्रवाशांना अत्यंत सोयीस्कर अशी ही ट्रेन आहे आणि इथे लंच टाइम डायनिंग साठी देखील सुविधा इथे या ठिकाणी या ट्रेन मध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर भरपूर दिवसांपासून नागरिकांना व कोल्हापुरातून मुंबई पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना या वंदे भारत एक्सप्रेसची प्रतीक्षा लागलेली होती, पण आता त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि ट्रेनचं जर पाहायला गेलं तर सीट खाली आपण या ठिकाणी बघतोय सीट खाली चार्जिंग पॉइंट्स देखील देण्यात आलेले आहेत। अशी अत्यंत आधुनिक पद्धतीची ही ट्रेन आपल्याला इथं असल्याचं पाहायला मिळतंय। या ट्रेनचं तिकीट जर पाहिला गेलं ट्रेनचं तिकीट जर कोल्हापूर ते पुणे साध्या क्लास साठी 1100 रुपये असणार आहे, तर एक्झिक्युटिव्ह क्लास मध्ये हा 2005 रुपयांचा तिकीट दर आहे। एकंदर विचार जर केला तर ज्या साध्या गाड्या होत्या जाणाऱ्या पुण्याकडे मुंबई पुण्याकडे जाणाऱ्या त्याचा जो एसीचा क्लास असतो त्याच्या बरोबरला कुठेतरी तिकीट मिळवून ठेवण्याचा हा प्रकार प्रयत्न भारतीय रेल्वेने केलेला आहे। LLP IT कोल्हापूर ISO 9001:2015 नामांकित क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम USA, UK, UAE आणि ऑस्ट्रेलिया या देशांसोबत आता कोल्हापुरातूनच मिळणार आहे काम करण्याची संधी। कोटियन IT कंपनी तुमच्यासाठी घेऊन येत आहे ही अनोखी संधी। डेटा एंट्री ऑपरेटर व इनबाउंड व्हॉइस प्रोसेस या 2 पदांसाठी वॅकन्सी उपलब्ध। डे अँड नाईट या 2 शिफ्ट मध्ये काम करण्याची संधी, शिवाय आकर्षक सॅलरी देखील। प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तसेच स्पॉट ऑफर लेटर। तर आजच भेट द्या कोटियन इन्फो टेक्नॉलॉजी LLP IT कंपनीला आणि तुमचा जॉब आजच निश्चित करा। अधिक माहितीसाठी संपर्क www.kotiyaninfotech.com, मातोश्री प्लाझा, फिनस कॉर्नर, 2nd फ्लोअर, कोल्हापूर 8956911086।